धमाले साहेब, उद्योगपती कौशिकजी कोठडिया साहेब, माझ्यासोबत आलेले माझे दोन मित्रगण आणि उद्याचं जे भावी ज्याला पण शांततेत झोपणारी मंडळी आहेत, ज्याच्या आपल्या हातामध्ये आहेत असे सर्वच भावी. तर या ठिकाणी मला आमंत्रित केल्यानंतर मिटकर साहेबांचा सुरुवातीला फोन आला की सर आपल्याला इथं जायचं आहे, आणि त्याच्यानंतर बारकुल साहेबाचाही फोन आला. मला पटकन थोडंसं इतिहासामध्ये डोकावण्याची सवय असल्यामुळे मी इतिहासामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि मला जाणीव झाली की एक छोटंसं बसस्टॉप आहे गावचा, आणि त्या बसस्टॉपवर एक सर्वसामान्य फटका तुटका माणूस उभा आहे. तो उभा असणाऱ्या माणसाला तेवढ्यात अचानकपणे कार आली आहे, कार आली, आणि कार आल्यानंतर त्या कारमधल्या माणसाला काहीतरी तिथे घ्यायचं आहे म्हणून त्यानं चिल्लर मिळणार नाही म्हणून तिथं उभा असणाऱ्या माणसाला 500ची नोट काढली, त्या माणसाच्या सर्वसामान्य माणसाच्या हातात दिली. हातात दिल्यानंतर त्याला विचारलं की चिल्लर आहे का. त्या माणसानं नोट हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेऊन ती नोट खालवर केली आणि पैसे परत देत असताना एक वाक्य उच्चारलं, माझ्याकडे चिल्लर काय नाही, मात्र 500 रुपयाची चिल्लर विचारून माझी जो इज्जत केली त्याबद्दल धन्यवाद. तर तशा प्रकारे माझी अवस्था झाली की आपण आपल्यासारखी मंडळी जे लाखोतून आपण एक हिरे म्हणून या ठिकाणी आलेला आहात, तर यांच्यामध्ये संबोधित करण्याकरता मला या ठिकाणी आमंत्रित केला. तो गर्वानं माझी जी छाती असेल तो निश्चितच फुलून गेलेली आहे. मात्र सरांनी आता जसं सांगितलं की एक जे साधू माठीमागं लागले काटे घेऊन, तशाच प्रकारे एक सर्वसामान्य अशा प्रकारचा एक गायक होता, आणि तो गायक आपली गायकी खेडेगावला गाजवली आणि त्याला कोणीतरी सल्ला दिला, चुकीचा का बरोबर म्हणता येणार नाही, आणि त्याला सांगितलं की तुला शहराला जायचं आता गाणं म्हणायला. त्यामुळं तो शहरामध्ये गेला आणि शहरामध्ये गाणं म्हणत असताना त्यानं आपल्या पद्धतीनं गाणं म्हटलं. गाणं म्हटल्याबरोबर सर्व काही मंडळी खुश झाली. तेवढ्यातून एक जण उठला, वन्स मोर. त्यानं लगेच गाणं पुन्हा म्हणायला सुरुवात केली, पुन्हा वन्स मोर. पुन्हा पब्लिक वाढायला लागली. 2दा झालं, 3दा झालं, 4दा झालं, वन्स मोर, वन्स मोर. असं 4-5 वेळेस वन्स मोर झाल्यानंतर त्यानं विचारलं, बाबांनो तुम्हाला गाणं एवढं आवडलं का. त्यानं सांगितलं, जोपर्यंत तू गाणं चांगलं म्हणत नाही तोपर्यंत वन्स मोर. तर तसं निश्चितच छान देण्याचा मी प्रयत्न करेन, कारण आपल्या डिपार्टमेंटमध्ये माझा वावर बऱ्यापैकी आहे. कालच परवाच्या दिवशीच मी आता सरांना बोलत होतो की आपल्या गृह राज्यमंत्र्यांसोबत एक दिवसभर होतो आणि बरेच अधिकारी या अभ्यासानं मला जोडले गेलेले आहेत. त्यामुळं वर्दीचा वावर निश्चित आहे. आणि आजच भाषण सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती करतो की आपल्याकडे वर्दी ज्यावेळेस असेल त्यावेळेला, वाईट तर काम नाही, मी प्राध्यापक आहे त्यामुळं ओळख असू द्या. असो, बारकुल साहेबांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या इथं एवढे अशा प्रकारचे अधिकारी काम करतायत. मित्रांनो, राजकारण असेल, मी काही सेमी गव्हर्नमेंट असल्यामुळे राजकारणाचाही थोडासा टच आहे आणि आपलाही टच आहे. त्यामुळं माझं असं ठाम मत आहे की जे काही भारताचं भविष्य हे आपल्यासारख्या आता अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे. तर ती जी काय असणारं आपलं ब्रीद वाक्य, त्यानुसार जसं जसं आपण काम करत जाऊ तर तसतसं अखंड भारत घडवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होईल, अशा प्रकारची मी या ठिकाणी प्रथमतः अपेक्षा बाळगतो. तर हे होत असताना आज आपण जरा आम्हाला वाईट अशा प्रकारची खोड म्हणा किंवा काय म्हणा, माझा गाळीव इतिहास हा आवडीचा विषय. अनफोल्डिंग स्टोरी. आता अनफोल्डिंग स्टोरी मी पुण्यनगरीला पेड कॉलम लिहितो. कालच सरांना मी पाठवलं होतं. मागं 4 वर्ष सलग गाळीव इतिहास नावाचं माझं सदर चालू होतं, आणि आता या जानेवारीपासून राजे रजवाड्यांनी रियासत नावाचं माझं सदर सध्या चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ना वाचलेलं ना कुठं ऐकलेलं अशा प्रकारचा इतिहास लिहिण्याची सवय लागल्यामुळं थोडंसं म्हटलं की आपल्याकडे पण जावं आणि आपला इतिहास त्या ठिकाणी काढावा. त्यामुळं मी विषय मुद्दामच दिला होता की शिवरायांशी आजकाल हा विषय एवढ्या करता दिला की त्या कालखंडातला आपलं थोडंसं तुलना करत मला पुढे जायचं आहे. तर हे होत असताना
ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटविषयी आपल्याला माहित आहे ती काही जास्त खोलात जात नाहीये. म्हणजे पोलीस हा शब्द जो असेल, द वर्ड पोलीस इज फ्रेंच बट वॉज ओरिजिनली डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक पॉलिथिया, म्हणजे तिथून आलेला हा जो शब्द असेल. मात्र भारतात या पोलीस या शब्दाची जी काही उत्पत्ती होती किंवा पहिला उच्चार जो झाला असेल तर तो 9 एप्रिल 1774 पासून वॉरन हेस्टिंगनं याची सुरुवात या ठिकाणी केलेली आपल्याला आढळून येते. तर त्याच्यानुसार मुंबई इलाक्यामध्ये, कारण मुंबई हा इलाका ज्यावेळेस आपल्याला ज्ञात आहे की राज्यवार पुनर्रचना होण्याच्या अगोदर आपले इलाके होते, मुंबई इलाका, मद्रास इलाका, अशा प्रकारचे इलाके होते. तर त्यानुसार आपली जी सुरुवात झाली आहे मुंबई इलाक्यामध्ये 1827 पासून सुरुवात झाली. तर ही सुरुवात होत असताना या देशामध्ये ज्याला आपण पोलीस प्रशिक्षण शाळा काढावी, आपण फ्रान्सच्या अगोदर आपल्या देशामध्ये अशा प्रकारची प्रशिक्षण शाळा या ठिकाणी काढली गेली आणि ती पहिली शाळा या देशातली मद्रास इलाक्यातील वेल्लोर या ठिकाणी 1859 साली पहिली शाळा पोलिसासाठी प्रशिक्षण शाळा निघालेली आहे. तर ही शाळा निघत असताना आपल्या महाराष्ट्राचा ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेला हे जे ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्रामध्ये नाशिकला व्हावं अशा प्रकारची जी इच्छा व्यक्त केली असेल तर इथं त्या कालखंडातले जे आयजी होते महाराष्ट्राचे तर त्यांचं नाव आहे स्टुअर्ट यांना जातं. तर हे स्टुअर्ट साहेब 1902 ते 5 दरम्यान नाशिकला कलेक्टर होते आणि आपल्याकडे कसं खिचून आणता येईल हा स्टुअर्ट साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. तशा प्रकारचे रिपोर्ट दिले आणि ते रिपोर्ट दिल्यानंतर नाशिकला ज्यावेळेस मान्यता मिळाली आपल्याला या सेंटरला तर त्याचा मान्यता क्रमांक आहे 27 मार्च 1907 आणि जावा क्रमांक किंवा त्याचा जो क्रमांक होता तर तो आहे 3200. याच्यानुसार आपल्या या सेंटरला मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे. तर ही मान्यता मिळाल्यानंतर मग इथं बांधकाम करायचं आहे. तर त्या बांधकामासाठी सुद्धा जे इस्टिमेट तयार करण्यात आलं होतं इथल्या BNCच्या वतीनं तर ते 15 नोव्हेंबर 1906 तर त्याचा क्रमांक होता 4331 आणि याच्याकरता इस्टिमेट पाठवलं होतं 3,10,000 रुपयाचं. तर प्रत्यक्षात ज्यावेळेस कामाला सुरुवात झाली तर ती कामाला सुरुवात झाली आहे. झाल्यानंतर 2,83,000 मध्ये आपला पूर्ण कॅम्पस बांधून त्या कालखंडामध्ये तयार झालेला आहे, आपला जो कॅम्पस नाशिकचा कॅम्पस. आणि मग ज्यावेळेस इथं स्थलांतर झालं 1909-10 साली रिक्रूट बरोबरच 20 घोड्याचं सुद्धा स्थलांतर, तात्पुरती जी काही व्यवस्था करण्यात आली होती ती भांबुर्डे या ठिकाणी करण्यात आली होती. आणि आपलं बांधकाम झाल्यानंतर जुलै 1909-10 पहिली बॅच या ठिकाणी बाहेर पडली आणि आपल्या या अकॅडमीचे जे पोलीस अकॅडमी आपली आहे तर त्याचे पहिले जे प्राचार्य होते तर ते होते GH व्हाईट. हे पोलीस अकॅडमीचे पहिले प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं आणि तेव्हापासून आपल्या या प्रगतीला इथं वेग आलेला आहे. तर हा वेग येत असताना आपल्याला मुद्दाम एवढ्या करता सांगितलं की थोडीशी उजळणी आपली व्हावी. जोपर्यंत स्थानिक इतिहास आपण शिकत नाही तोपर्यंत दुसरा इतिहास, दुसरा बाकीचं जे असेल त्याच्यामध्ये आपलं मन रमत नाहीये. आणि म्हणून हा इतिहास शिकत असताना मग आपण थोडंसं शिवरायाकडे त्या ठिकाणी जाऊ, शिवकालखंडाकडे त्या ठिकाणी जाऊ. कारण का शिवरायांचा महिमा आघात अशा स्वरूपाचा महिमा आहे. हा महिमा आघात होत असताना मी आता सांगितलं की अनफोल्डिंग स्टोरी, ज्यावेळेस पेरणी करणारला पेरणी कधी करायची, कशी करायची, कुठं करायची हे पेरणी करणारला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पेरणी व्यवस्थित होत नाही. मग ती पेरणी धान्याची असो किंवा शब्दाची असो. तर ही पेरणी व्यवस्थितपणे होण्याकरता ज्यावेळेस शिवरायाकडे आपण जातो तर त्यावेळेला मला आणखी एखाद दुसरं वाक्य इथं बोलायचं होतं. साहेबांना सहज म्हटलं की बा सर मला थोडंसं DL साठी पत्र द्या. साहेब म्हटले काय माझ्यावर विश्वास नाही का? तर हा साहेब डिपार्टमेंटच्या दृष्टीने तुमचं बरोबर आहे, मात्र आमच्याकडं आमचं कसं असतं की आम्हाला काही बाकीचं काम नसतं, त्यामुळे आमचे प्राचार्य सर आमच्यापेक्षा शिस्त आपल्याकडे भयानक असते, मात्र आमच्याकडे वेगळी शिस्त असते. आमच्याकडे कागदी घोड्याची शिस्त जास्त असते. तर असो त्यानुसार आपला शब्द हा जो प्रमाण असेल तर ते शब्दाचं मला ज्यावेळेस आठवलं तर आठवत असताना BG शिर्के नाव वाचलं, आपण ऐकलं असेल BG शिर्केंचं नाव. पसरणीचे BG शिर्के महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्रातलं, कोठडे साहेबांना, कौशिक साहेबांना हे माहीत असेल कदाचित, शिर्के साहेब. तर शिर्के साहेब फार मोठे अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे ज्या माणसानं आज दुबई उभं केली. पसरणी नावाचं त्यांचं गाव आहे. तर या गावामध्ये BG शिर्के वाढल्यानंतर ज्यावेळेस मी मुद्दाम हा सुद्धा उल्लेख एवढ्या करता करायला लागलो BG शिर्केचा, शेवटच्याला सांगेल कारण काय इथं उल्लेख करण्याचा. तर BG शिर्के वाढले
आणि 1970च्या कालखंडाच्या दशकामध्ये त्यांना त्यांच्या मित्राच्या सहकार्यानं दुबई या ठिकाणचं एक मोठं कॉन्ट्रॅक्टसाठी आमंत्रित करण्यात आलं. त्या मित्राने मध्यस्थीने दुबईला नेलं त्यांना, आणि दुबईला नेल्यानंतर दुबईचा कायदे कानून वेगळे. आपल्याला माहित असेल, कदाचित आपण अभ्यासात शिकला असाल हे. तर दुबईला ज्यावेळेस आपण जातो तर दुबईला अगदी ह्या 22 वर्षापर्यंत दुबईमध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्स नव्हता. तर दुबईमध्ये दंडावर दुबई चालत होती. म्हणजे इतका त्या ठिकाणी कर वसूल केला जाता. काय झालं की पटकन दंड. तर तशा रीतीने एकंदर तिथं राजेशाही चालते अनियंत्रित. तर ज्यावेळेस यांना नेण्यात आलं, समोर राजाच्या पुढे नेलं मध्यस्थीने आणि सांगितलं हे बीजी शिर्के आहेत, यांना अशा प्रकारचं कॉन्टॅक्ट पाहिजे. आता कॉन्टॅक्ट पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी काही विचारलं नाही मध्यस्थी कोण आहे याच्यावर. बीजी शिर्केच्या समोर आल्यानंतर राजानं सांगितलं मग काय करायचं, यांना आपल्या इथलं मोठं कॉन्टॅक्ट देऊन टाकायचं आहे. राजानं फक्त असा हात केला. ठीक आहे, लगेच मध्यस्थी सांगितलं चला बाहेर आले ते. आता बीजी शिर्केंना झोप नाही रात्रभर की एवढं मोठं मला दुबईमध्ये कॉन्टॅक्ट मिळालेला आहे. मग त्यांना न राहून आपला जो बँकर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यांनी रात्री 1-2 वाजता आपल्या बँकेला त्याचे काही डायरेक्टर असतील कुणी, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपल्याला एवढं मोठं कॉन्टॅक्ट मिळालेलं आहे, तर आपल्याला लोन पाहिजे. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुमचं सिबिल वगैरे जे काय असेल तो फार छान आहे, तर तुम्ही कधीही घ्या, फक्त येताना काय करा, एक वर्क ऑर्डर आणा, कागद पाहिजे. मग वर्क ऑर्डर आणा म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणले मध्यस्थीला त्रास का द्यायचा, म्हणून बीजी शिर्के दुसऱ्या दिवशी पुन्हा राजाकडे भेटायला गेले. राजाकडे भेटायला गेल्यानंतर वेटिंगला थांबले आणि वेटिंगला थांबल्यानंतर राजाची अपॉइंटमेंट मिळायची आहे तोपर्यंत ते मध्यस्थ माणूस तिथं आला. त्याने सांगितलं की तुम्हाला काल राजानं असा हात केलाय ना, तुम्हाला अजून शंका काय. तर त्यांनी सांगितलं शंका वगैरे काही नाही आहे, मात्र राजाला आम्हाला विचारायचं होतं, आम्हाला लेखी पाहिजे. ती म्हणली वेळ लागले का तुम्हाला, बरं झालं मी आलो, नंतर आज तुमची गर्दन कलम केली असती. कारण का इथं शब्द प्रमाण असतो आणि तुम्ही जर राजाला लेखी मागितलं असतं तर तुमचं काही खरं नव्हतं. चला म्हणले, नाही म्हणले मग पैशाचं काय करायचं, बरं ठीक आहे तसं बोला. मग राजाला ते मध्ये घेऊन गेले, राजाकडे मध्ये घेऊन गेले बीजी शिर्केंना, आणि बीजी शिर्केला सांगितलं की काल हे माणूस आज कशाला आणला. त्यांनी सांगितलं काय नाही, यांना कॉन्टॅक्ट दिलेला आहे, मात्र यांना थोडं ॲडव्हान्स पाहिजे. किती ॲडव्हान्स पाहिजे, त्यांनी सांगितलं 50%. राजानं म्हटला 60% आणि जावा तुम्ही. तर ही तर शब्दाची जी किंमत असते, ही शब्दाची किंमत त्या ठिकाणी बीजी शिर्केने आपल्या पुस्तकामध्ये छान नमूद केलेली आहे. आणि याच बीजी शिर्केंना एवढ्याकरता सांगितलं की बीजी शिर्केने आपल्या आयुष्याची सुरुवात नाशिकमधून केली होती, आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला प्रथमतः परदेश दाखवण्याचं काम एका मराठी माणसाने केलं. त्यांचं नाव होतं बीजी शिर्के, आणि म्हणून वाई भागामध्ये बीजी शिर्केंना आपल्या गावचा शिवाजी म्हणतात. हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. तर अशा रीतीने एकंदर माणसाला कुठं बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं हे समजलं की पुढचं आयुष्य व्यवस्थित जातं. तर हे होत असताना ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजाकडे जातो तर त्यावेळेला हे ट्रेनिंग सेंटरचा भाग आहे, त्यामुळं आपल्याला प्रश्न निश्चितच पडला पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या कालखंडामधला ही जी पोलीस यंत्रणा कशी चालत असेल. मी सुरुवातीलाच थोडंसं क्लिअर केलं किंवा आपल्या सिलेबसमध्ये असेल, मला माहित नाही आपला सिलेबस कशा प्रकारचा आहे. तर त्याच्यानुसार मोगल कालखंडापर्यंत किंवा इंग्रजांचं आगमन जोपर्यंत आपल्या देशामध्ये होत नव्हतं तोपर्यंत पोलीस यंत्रणा स्वतंत्रपणे नव्हतीच. अनेक अशा प्रकारच्या मोगल कालखंडाचा अभ्यास केला किंवा अर्ली आपण इंग्रजांचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की महसूल म्हणजे कलेक्टर तेच आहेत, सर्व्हेयर तेच आहेत, पोलीस प्रमुख तेच आहेत, सर्व खाती एकाच माणसाला त्या ठिकाणी पार पाडावी लागायची. त्यावेळेची लॉ अँड ऑर्डर व्यवस्थितपणे होती, त्यामुळे वेगळं काही असं करण्याची गरज नाही आहे. आपल्या साहेबांना मी सांगू इच्छितो, आपल्या यमगरवाडी जिथं फार मोठं काम आमचे साहेब करतायत, तिथं मेटकर साहेब यमगरवाडी, तर म्हणजे माळावर नंदनवन कसं फुलवावं हे यांच्याकडून शिकावं. तर यमगरवाडीच्या बाजूला आपण जरा पुढे गेलो की टेलरनगर नावाचं गाव आहे. तर टेलरनगर एक म्हणजे टेकडी आहे आणि टेकडीवर त्या गावाला नाव दिलं टेलरनगर. आता मी इतिहासाचा अभ्यासक थोडंफार अभ्यास करतो, मलाही वाटायचं इथं कुठला तरी टेलर होऊन गेला काय, मात्र तसं नाही आहे. त्या कालखंडातले डेप्युटी कमिशनर त्यांचं नाव होतं कर्नल मेडोज टेलर. म्हणजे त्यावेळेसचे डेप्युटी कमिशनर होते. तर त्या कलेक्टर साहेबांनी किंवा डेप्युटी कमिशनर साहेबांनी एवढी कामं त्या कालखंडामध्ये दुष्काळामध्ये केली, तिथं त्यांचा तंबू ठोकून लोकांना मदत अशा प्रकारची भरपूर मोठ्या प्रमाणात केली. त्यांची वस्ती जिथं होती त्या वस्तीला नाव पडलं टेलरनगर.
म्हणजे इंग्रजांच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं रणनीती होती. मग म्हणजे एकंदर मला सांगायचं होतं की जोपर्यंत इंग्रजांचं आगमन झालं नव्हतं तोपर्यंत हे डिपार्टमेंट स्वतंत्रपणे नव्हतं. एकच माणूस सर्वेअर, तोच माणूस पुढे दुसरीकडे काम करायचा. तर अशा वेळेला ज्यावेळेस शिवकालखंडामध्ये आपण जातो तर त्यावेळेला म्हणजे आपला सैनिक जो होता तर तो सैनिकच सर्व काही व्यवस्था त्या ठिकाणी लावायचा. आणि अशा वेळेला शिवकालखंडातली मग सैनिकाची भरती, मग सैनिक याचा अर्थ पोलीस सुद्धा तोच आला. तर त्यानुसार त्याची भरती जी केली जायची तर ती भरती दसऱ्याच्या दिवशी भरती व्हायची. जो दसरा उत्सव आहे तर दसऱ्याचा उत्सव त्याच दिवशीच भरती केली जायची. आणि त्याच दिवशी सर्व काही ज्याला आपण बालप्रवेशी म्हणजे वर्षभर ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांच्याकरता बक्षिसे त्याच दिवशी द्यायचे. त्याचबरोबर त्याच दिवशी ज्यांना वीरमरण आलं असेल तर त्यांच्या असणाऱ्या मुलाबाळांची व्यवस्थितपणे जी काही संगोपन करण्याचं काम असेल त्याला बालप्रवेशी नावाचा शब्द होता. तर ती बालप्रवेशी त्याच दिवशी दिली जायची. म्हणजे त्याला ठराविक अशा प्रकारची रक्कम त्या विधवांना असेल लहान मुलांना त्या दिवशी दिली जायची. तर तो एक उद्योग किंवा तो एक त्या ठिकाणी केलं जायचं. आणि म्हणून सभासद बकरीमध्ये छान वर्णन आहे लष्कराची भरती कशी करावी. तर त्याच्यामध्ये ते सांगतायत की देशात लष्करात किल्ल्यात फिरते समयी माणसाची पारख करावी, उच्च प्रतीचा आढळेल त्यास माया लावून परीक्षा करून हुजरीतात ठेवावे, जातपात पाहू नये. म्हणजे शिवकालखंडामध्ये खरं तर मिलिटरी, पोलीस अशाच प्रकारच्या डिपार्टमेंटने जातपात नष्ट करण्याचं काम या देशामध्ये केलेलं आपल्याला आढळून येत आहे. आणि त्यानुसार जातपात पाहू नये अशा प्रकारचं वाक्य उच्चारलंय. आणि म्हणून डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतायत की औरंगजेबाशी लढत असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी निसंकोचपणे मुसलमानांना आपल्या सैन्यामध्ये दाखल करून घेतलं. म्हणजे ही सैन्याची त्या कालखंडातली रणनीती होती हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. तर मग लष्कराची म्हणजे त्याला पण तुलनाच पोलिसाची मी करतोय. तर त्यावेळेला लष्कराची भरती तर ती कशा प्रकारे केली जायची हाही भाग ज्यावेळेस आपण घेतो तर त्यावेळेला भरती केल्यानंतर आजच्यासारखं काही ट्रेनिंग सेंटर, काही सविस्तरपणे ट्रेनिंग सेंटर नाहीये. गाव पातळीवर काही मोबाईल आलेले नव्हते, बाकी लॅपटॉप नाही, इतर यंत्रणा नाहीये. त्यामुळं त्या कालखंडामध्ये जी काय असेल मैदानी खेळ आणि त्याचा जो प्रपंच चालत असेल म्हणजे जी काही हे असतील तुमचे शिकार करणे असेल, कारण का स्वापद भरपूर माजलेली असतील त्यांची शिकार करणे असेल किंवा अंतर्गत युद्ध एवढी व्हायची त्यामुळे तलवार चालवणे हे उपजतच त्यांच्याकडे यायचं. आणि म्हणून उघड्या मैदानावर ती लोक ऑटोमॅटिकली तशा प्रकारचं सराव त्यांचा व्हायचा. आणि अशा वेळेला लष्करातली माणसं गावोगाव त्या ठिकाणी फिरायची आणि गावोगाव फिरून त्यातला उत्तम जो वाटेल त्याला लष्करामध्ये त्या ठिकाणी घेऊन जायची. आणि साहजिकच आहे शेती सांभाळून राहिलेले काही जे महिने असतील बाकीचे 4 ते 8 महिने तर तो लष्करामध्ये त्या ठिकाणी जायचा. आणि लष्करामध्ये जाऊन बाकीची स्वराज्याची सेवा हा सुद्धा घटक त्याच्यामध्ये महत्वाचा होता. आणि याच्याकरता जर समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावेळेला काही आधुनिक हत्यारं छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर आधुनिकतेकडे त्यांची नेहमी वाटचाल चाललेली आपल्याला दिसते. कारण का पुरंदरचा तह झाला त्यावेळेला ज्यावेळेस मिर्झा राजा जयसिंगांना छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या पायथ्याला भेटलेले, पायथ्याला भेटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज खरं तर त्या दिवशी सर्वस्व हरवलेले होते. अशा वेळेला ज्यावेळेस तिथं निकोलाय मनुची समोर भेटला आणि भेटल्यानंतर महाराज खरं तर हरलेले आहेत. आणि अशा वेळेला महाराज त्या असणाऱ्या इटालियन प्रवाशाला विचारतात, पाहुणं तुम्ही कुठल्या गावची? त्यांनी सांगितलं मी इटालीचा. आता वास्तविक सर्व हरवलेलं आहे माणसाचं शिवरायांचं, तरी सुद्धा ते विचारतात की आपल्या गावाकडं घोडे कुठल्या प्रतीचे मिळतात, आपल्याकडे युद्ध होतात का, युद्ध होत असेल तर त्याच्याकरता शस्त्र कुठल्या प्रकारची वापरली जात आहेत. म्हणजे महाराजांची ही रणनीती होती. म्हणजे अशा प्रकारे महाराजांनी आपल्या सैनिकांना आधुनिकतेकडे घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी जे धोरण अवलंबलेलं होतं. आणि अशा वेळेला हे आपल्याला दिसतंय ॲबेकरेच्या फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी या पुस्तकामध्ये तो म्हणतोय ॲबेकरे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 महिन्याचा एक ट्रेनिंग कॅम्प तिथं लावलेला आहे. आणि या ट्रेनिंग कॅम्पमध्ये उघड्या मैदानावर शिवरायांचं सैन्य जे असेल शिवरायांचं सैन्य उघड्या मैदानावर वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती कसरती करताना त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ होतो की या भारतामध्ये खुल्या अर्थानं किंवा उघडपणे व्यवस्थितपणे ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा छत्रपती शिवरायाकडे पहिल्यांदा जातं. 3 महिन्याची ट्रेनिंग त्या ठिकाणी त्यांनी देण्याचं काम तिथे केलं. आणि त्यानुसार आपण बघितलं असेल की त्यांनी पायदळ, घोडदळ, नौदल सर्व काही यंत्रणा जी होत्या त्या सर्व यंत्रणा त्या ठिकाणी लावलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून
ज्यावेळेस आपण पाहिलं की शिवरायाकडं दोन प्रकारचे जे काही सैन्य होतं, पायदळामध्ये आपण बघितलेलं असेल, पायदळाचं जर आपण बघितलं, नूरखान बेग हा पहिला सेनापती, तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंका असेल, सुरेशराव काकडे असतील, हे पायदळाचे प्रमुख आहेत. नेताजी पालकर असतील, प्रतापराव गुजर असतील, हे घोडदळाचे प्रमुख आहेत. तर हे प्रमुख असताना त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण घोड्याला फार किंमत आहे, कारण का आजची जशी युद्ध आधुनिक असणाऱ्या हाताराच्या सहाय्यानं, आधुनिक वाहनाच्या सहाय्याने लढली जातात, तसं त्या कालखंडामधली जी युद्ध असतील तर ती युद्ध ही घोड्याला किंमत होती. कारण का एका ठिकाणून दुसऱ्याकडे जाण्याची जे काही असेल तर ते घोड्याच्या सहाय्याने जावं लागायचं, आणि म्हणून घोड्याला त्या ठिकाणी किंमत आहे. आणि म्हणून एक ठिकाणी वाक्य उच्चारलेलं आहे की ज्या वेळेला घोड्याची किंमत 150 रुपये होती त्यावेळेला सोन्याची किंमत फक्त 15 रुपये आहे. म्हणजे एवढी घोड्याची किंमत त्या कालखंडामध्ये आपल्याला गाजलेली दिसून येते. आणि म्हणून शिवरायांच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे घोडे, म्हणजे त्यामध्ये काठीवाडी घोडे असतील, भीमथडी घोडे असतील, निरथडी, गंगथडी, म्हणजे अशा घोड्याच्या विविध प्रकारच्या जाती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि एवढंच नाही तर शिवरायांचा आणखी एक उल्लेख आपल्याला सापडतो, आपलं घोडं कुठलं हे कसं ओळखावं. तर त्याच्याकरता घोड्याच्या पाठीमागच्या चौकावर, म्हणजे मांडी पाठीमागची होती, तर त्याच्यावर उलटा यू आकाराचा डाग द्यावा. म्हणजे घोड्याच्या पाठीमागच्या बाजूला उलटा यू आकाराचे डाग त्या ठिकाणी द्यावा, आणि मग ओळखलं जावं की हे छत्रपती शिवरायांचं घोडं आहे. आणि घोड्यामध्ये सुद्धा पुन्हा सैनिकामध्ये, जो घोडदळाच्या सैनिकामध्ये 2 प्रकार होते, बारगीर आणि एक शिलेदार. बारगीर म्हणजे जे काही त्यांना घोडं जे होतं तर ते सरकारमधून मिळणारं घोडं जे असेल आणि मग युद्ध खेळणारा तो जो सैनिक होता त्याला बारगीर म्हणायचं. आणि स्वतःचं घोडं घेऊन तो येणार आहे त्याला शिलेदार अशा प्रकारचा शब्द होता. म्हणजे घोड्याच्या सहाय्यानं युद्ध लढलं जाऊ शकतंय, याच्यामुळं अनेक अशा प्रकारच्या म्हणी त्या ठिकाणी लष्करामुळे पडलेल्या आहेत. बऱ्याचशा म्हणी जर आपण बघितल्या लष्करामुळे पडलेले आहेत. जसं की आपण बघितलं असेल, लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजे काय, आटापिटा करणे म्हणजेच काय. म्हणजेच एकंदर सैन्य जर मोगलांचं सैन्य या ठिकाणी आलं, मग एवढ्या लोकांना भाकरी कशा भाजायच्या, मग लोकांना पकडलं जायचं, पकडून त्यांना त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे भाकरी भाजण्याकरता तिथं जबरदस्ती घेतलं जायचं. म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजणे तिथून शब्द आला. आणि त्याचबरोबर जर दुसरा शब्द आपण बघितला असेल, खास करून घोडदळाच्या बाबतीत आपण बघितलं, इथेच घोड्याने पेंट खाल्ली. आता घोड्याने इथेच पेंट खाल्लीचा अर्थ काय होतो, घोड्याने पेंट खाल्लं, या पेंडीचा अजिबात त्याच्यामध्ये संबंध नाहीये. पेंट म्हणजेच टप्पा, पेंट म्हणजे टप्पा. तर या असणाऱ्या घोड्यानं जर समजा पुण्याहून नाशिकला यायचं असेल तर रस्त्यानं त्यानं किती टप्पे मुक्काम केला त्याच्यावरनं घोड्याने एवढी पेंट खाल्ली, अशा प्रकारचा शब्द आलाय. गंगेत घोडे नाले, की म्हणजे एवढ्या भयानक अशा स्वरूपातल्या म्हणी असतील त्या घोडदळावरून या ठिकाणी आपल्याला पडलेले दिसतात. तर अशा रीतीने एकंदर म्हणजे आपण ज्यावेळेस विचार करतो या घोडदळाचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे अर्थ असतील हे बदलत गेलेले त्या ठिकाणी दिसतात. आणि मग ज्यावेळेस आपण पाहिलं की सर्व काही छत्रपती शिवाजी महाराज जो यशस्वी झाले, तर ते यशस्वी होण्यामध्ये सर्वात मोठं काम कोणी केलं असेल तर त्या निसर्गानं आपल्या केलं. सह्याद्रीचा बेल्ट, जसं जिथं आपल्या इथून सुरुवात होतो, हा जो कडा इथून सुरुवात झाल्याबरोबरची धडकी भरते, जो माणूस उत्तर भारतातून इकडे येतो आणि सह्याद्रीचा डोंगर पाहिल्यानंतर जर बघितलं त्यानं, जसं की आपण बघितलं असेल, मी आपल्याला सांगायचं राहून गेलो, सुरुवातीलाच खरं तर इंट्रोडक्शन सांगत असतो. साहेबांना आमच्या माहीत आहे का ना, विटकर साहेबांना मला माहीत नाही आहे. मी जरी भले ट्रेनिंग करत नसेल पत्र, मी माझं एक वैशिष्ट्य सांगून पुढे जातो. मी 1 स्ट्रोकमध्ये मी 250 किलोमीटर सायकलिंग करतो. 21 किलोमीटर मॅरेथॉन छानपैकी माझा वेळेच्या आत पूर्ण होतो. आणि जे आपल्या इथं असणारं कळसुबाई वगैरे 4 वेळेस चढून व्यवस्थितपणे झालेलं आहे माझा. हरिहरगड किल्ला पळत चढतो. तर अशा रीतीने एकंदर म्हणजे हा जो असेल हा भाग, तर हा भाग होत असताना या असणाऱ्या इथला सह्याद्रीचा जो पट्टा असेल, या सह्याद्रीच्या पट्ट्याने त्यांना त्या ठिकाणी मदत केलेली आपल्याला दिसते. आणि हा होत असताना ज्यावेळेस म्हणजे या असणाऱ्या देशामध्ये, या शिवरायांच्या स्वराज्यामध्ये गवतालाही भाले फुटले जसं म्हणतायत, तर त्यावेळेला सुद्धा या परिसराचं वर्णन करत असताना जात्यावरल्या ओव्या सुद्धा तशाच प्रकारच्या म्हटल्या जायच्या. पुन्हा झालं जुनं, पुन्हा झालं जुनं, गाऊ भोरत्या भरण्याला, सोन्याची ग पायरी माझ्या राजगड तोरण्याला. म्हणजे एवढं फिल्ट्रेशन होऊन सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शिवरायाविषयी कशा प्रकारचे भाव निर्माण झाले होते हेही याच्यावरून आपल्याला दिसतंय. आणि म्हणून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वरूपातलं नव्हतं व्यक्तिमत्व, पटल्यानंतर पटकन एखादी गोष्ट पटली, समजा सिंधुदुर्ग किल्ला असेल, सिंधुदुर्ग किल्ल्याचं आपल्याला माहित आहे की 3 वर्षामध्ये किल्ला ज्यावेळेस बांधून पूर्ण झाला आणि शिवाजी महाराज किल्ला बघायला गेले, तर किल्ला बघायला गेल्यानंतर पहिल्यांदा तिथला पाथरोड जो होता, महाराजांनी पटकन हातातलं कडं काढलं,
आणि त्या पात्राच्या हातामध्ये त्या ठिकाणी घातलेलं आहे. म्हणजे एवढं भारतच तशा प्रकारचं व्यक्तिमत्व, म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये शिवरायांची सरशी कुणी करू शकत नाही आहे. जर सरशी करायचा म्हणजे प्रयत्न केला तर माझ्या दृष्टीनं तो फार वेगळ्या प्रकारचा आहे. आपलं इथं सुशिक्षित किंवा सुशिक्षित म्हणण्यापेक्षा शिस्तबद्ध अशा प्रकारचे असल्यामुळे मी बाहेरची जोक इथं करणार नाही आहे. तर हा होत असताना किंवा या गोष्टी होत असताना मला पुन्हा प्रश्न पडतो की शिवरायांचा व्यवस्थितपणा हा चालला असताना शिवरायांची रॉयल आर्मी कशा स्वरूपातली होती? हे सर्वसामान्य सैनिक ठीक आहे, पण रॉयल आर्मी एक भाग होता शिवरायाकडं. त्या रॉयल आर्मीचं तुम्हाला उदाहरण सुद्धा देतोय. म्हणजे त्यांच्याकरता पोशाख वेगळे होते. शिवरायांची रॉयल आर्मी जी होती, जसं आपण बॉडीगार्ड म्हणून म्हटलेलं, त्यांनी 100 पाऊलोक ठेवले, 80 पाऊलोक ठेवले, म्हणजे त्याला आपण रॉयल आर्मी अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे. तर त्याच्याकरता जो पोशाख होता तो सकलादी फतू म्हटलेला आहे त्याला. म्हणजे त्यांच्या हातामध्ये सोन्याचं कडं, पायामध्ये सोन्याचे असणारे तोडे त्यांच्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या अंगामध्ये मंदिल असा घातलेला आहे आणि त्यांच्या भोवती अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, आपला प्राणपणाने प्राण डोळ्यामध्ये आणून त्यांचं संरक्षण करण्याचं काम करत होते. आणि हा त्यांचं कशा प्रकारचं काम करत होते याचं उदाहरण ज्यावेळेस आपण पाहतो की सुरतेच्या वेळेस जी सुरत लुटीला त्यावेळेस शिवाजी महाराज गेलेले आहेत, तर त्यावेळेला तिथला इनायत खान नावाचा जो फौजदार होता, तर त्यानं बोलणीच्या निमित्तानं एक जो काही सैनिक त्याचा होता महाराजावर ज्यावेळेस पाठवला आणि महाराजावर पाठवल्यानंतर तो सैनिक बोलण्याच्या भानाने त्यांच्याकडे बघायला लागला आणि बघत असतानाच त्यानं हळूच आपली कट्यार काढली आणि कट्यार काढून महाराजावर फक्त वार करणार, फक्त शब्द वापरला, वार करणार, तेवढ्यातच पाठीमागून आपल्या असणाऱ्या या अंगरक्षकानं आरपार तलवार खुपसून बाजूला काढलेली आहे. फक्त त्यानं हात वर केला होता, तेवढ्यातच तो रक्तबंबाळ झालेला सैनिक जो होता, मारेकरी होता, शिवरायांच्या अंगावर पडला आणि शिवराय रक्ताच्या असणाऱ्या याच्यामध्ये लागून शिवरायावर तो कोसळला आणि बऱ्याच जणांना वाटलं की शिवरायावर जखम झाली किंवा शिवरायावर हल्ला झाला किंवा काय, आणि म्हणून सुरत जाळली गेलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं ज्यावेळेस उदाहरण आपण पाहतो की शिवरायांची रणनीती कशा प्रकारची होती, असे असंख्य अशा प्रकारचे प्रकरण आपल्याला पाहता येतील की शिवरायांना म्हणजे त्यांचा अंगरक्षक, हे त्याला आपण रॉयल आर्मी म्हणतो, ती सुद्धा उच्च प्रतीची त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. तर अशा रीतीनं आपल्याला या ठिकाणचा असणारा गनिमी कावा जसं पाहिला, मी आताच माझं वर्णन करीत असताना किंवा माझं परिचय देत असताना सांगितलं की गनिमी कावा काय प्रकार आहे. तो गनिमी काव्याचा प्रकार ज्याला आपण गुरिला वॉरफेअर म्हणतो, माझा PhDचा विषय तो राहिलेला आहे. तर हा गनिमी काव्याचा प्रकार जर जसं आपण पाहिला तर मलिकांबर हा याचा उद्गात आहे असं म्हटलं जातं, असं मला अजिबात वाटत नाही. याच्या अगोदर जर आपण बघितलं, भोसल्याची एक शाखा जी होती, भोसल्याच्या एक शाखेला घोरपडे नाव मिळण्याचं कामच होतं गनिमी कावा. किंवा त्यांच्या 200 वर्ष अगोदर सुद्धा या गनिमी काव्याचे अनेक युद्ध या ठिकाणी झालेले आहेत. तर याचा ज्यावेळेस आपण अर्थ घेतो, टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी हे 2 शब्द याच्यामध्ये महत्वाचे मानले गेले गनिमी काव्यामध्ये. तर याची ज्यावेळेस आपण थोडक्यात जर व्याख्या केली तर ती थोडक्यात व्याख्या या दृष्टीने महत्वाची आहे, झटपट चावा आणि चटपट समजोता म्हणजेच गनिमी कावा. म्हणजे आपल्याला हेच गनिमी काव्याचं जे युद्धतंत्र आहे, गनिमी काव्याचे युद्धतंत्र जिंकण्यासाठी अजिबात लढलं जात नाहीये. शत्रूला हैराण करणं, जसं आपण डिस्कवरी चॅनल पाहत असतो, डिस्कवरी चॅनलमध्ये लकडबग्गे असतात, तर तसं अचानकपणे जागोजागी याला बेजार करून टाकायचं, त्याला गनिमी काव्याचे युद्धतंत्र म्हणतात. कारण का आपण मोठ्या शत्रूशी मुकाबला करत शकत नाही आणि म्हणून अचानकपणे केलेले हल्ले. मग हल्ले कुठं करायचे? वळण असेल रस्ता त्या ठिकाणी हल्ले करायचे, पानवट्यावर दबा धरून बसायचं. उमराणीचं युद्ध बघितलं असेल, प्रतापराव गुजराणी भैरवल खानाला, प्रतापराव गुजरानं भैरवल खान सकाळी हत्ती आणि घोडे पाणी प्यायला 6 वाजता येतात, यांनी रात्रीच्यालाच 2 वाजता तिथं ठाण मांडून बसले आणि जसं का सैन्य पाण्यावर चढलं त्या ठिकाणी पाणी प्यायला उभा राहिलं, बाजूनी पूर्णपणे कडक केलं आणि 2 मिनिटांमध्ये त्याला शरण आणण्याचं काम केलंय. त्याला गनिमी काव्याचे युद्ध असं आपण म्हणू शकतो. तर त्यामुळं याची जर फोड आपण पाहिली गनिमी काव्याची, तर त्यामध्ये गनिम या शब्दाचा अर्थ होतो शत्रू. गनिम या शब्दाचा अर्थ पारशीमध्ये त्याला शत्रू किंवा चोर म्हटलं जातं आणि कावा म्हणजे घोड्यानं अचानकपणे घेतलेली फिरकी, म्हणजे त्याला कावा म्हणायचं. म्हणजे अचानकपणे शिवरायांचं जर युद्ध बघितलं, पुन्हा संताजी घोरपडेने त्याचा पुरेपूर वापर केला. म्हणजे अचानकपणे ज्यावेळेस आपण बघितलं एखादं सैन्य त्या ठिकाणी मोगलांचं यायला लागलेलं आहे आणि मोगलांचं सैन्य येत असताना धावत 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 तो समोरच्या बाजूला 5-10 सैनिक येणार, आपले मावळे येणार आणि अचानकपणे अरे बापरे म्हणायचे. त्याला माहित आहे तरी सुद्धा अरे बापरे म्हणायचं, गिरकी घेऊन पळायला लागायचं. आता जसं का सैन्य त्याच्या पाठीमागं पळायला लागलं की दुसरी तुकडी पाठीमागून त्याच्यावर हल्ला करणार आहे, तिसरी तुकडी मध्येच त्याला गाठणार आहे. याला गनिमी काव्याचे युद्ध म्हणायचं. तर ही गनिमी काव्याची रणनीती होती. तर त्या गनिमी काव्याच्या रणनीतीला
ज्यावेळेस ही रणनीती ना औरंगजेबाला समजली नाही ना आदिलशहाला समजली नाही, एवढंच नाही तर जो औरंगजेब होता, औरंगजेब ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला शिवरायांच्या निधनानंतर, तर पहिला हल्ला छत्रपती संभाजीराजांनी बघितला आपण बुऱ्हाणपूरवर 1682 साली त्यानं बुऱ्हाणपूरवर ज्यावेळेस आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर तीच पद्धत आपली होती, अचानक हल्ला करायचा, त्याच्यावर दहशत बसवायची, मिळेल तेवढं सामान घ्यायचं, लुटून पळून जायचं. त्यामुळं त्यांचे सैनिक या औरंगजेबाला मरेपर्यंत गनिमी काव्याच्या म्हणजे या युद्धतंत्राला शेवटपर्यंत ते काय त्याला कळूच दिलं नाही. ते सांगायचे त्यांना की हे चोर आले होते आणि मी धुडकावून लावले. तो खुश व्हायचा. मात्र त्याला ज्यावेळेस कळालं 1706 साली माशिरी आलमगिरीमध्ये एक उल्लेख आलेला आहे आणि तो उल्लेख काय म्हणतोय बघा, की त्यांनी फतवा काढला, एक आदेश काढला आणि त्या आदेशामध्ये तो काय म्हणतोय की आजपासून मराठ्यांना चोर म्हणून संबोधावे, आजपासून मराठ्यांना चोर म्हणावे. चला मान्य आहे, हीच आपल्यासाठी फार मोठी उपमा होती त्या कालखंडातली. कारण का तो अशा प्रकारचा असणारा औरंगजेब आपल्या भ्रमात राहिला आणि म्हणून 1707 साली त्याचं निधन झालं आपल्याला दिसते. म्हणजे गुरिल्ला वॉरफेअरची जी रणनीती होती, तर ही रणनीती शिवरायांनी वापरली आणि शिवरायांनी वापरल्यामुळंच ते तशाच प्रकारचे घडू शकले. आणि आपण जर शिवरायांच्या रणनीतीचा, शिवराय म्हणजे कोण हा शब्द ज्यावेळेस आपण इतिहासामध्ये पाहतो ना, तर त्यावेळेला एक दोन उदाहरणं आपल्या समोर ज्यावेळेस मी देतो, तर त्यावेळेला आपल्याला दिसून येईल. मला कधी कधी आश्चर्य वाटायला लागतं. आता यावेळेला शिवजयंती चालू आहे, आमच्या मित्रांनी चर्चा केली किंवा आपण बघतो छत्रपती शिवरायांचा पुतळा छोटासा तिथं आता दिसतोय, कारण का त्याच्या बाजूला कटआउटनं गच्च भरलेलं आहे, सगळं काही भरलेलं आहे. काय काय ठिकाणी तर आपण पाहतो की जे कटआउट असतात आणि कटआउटवर तिथं लिहिलेलं असतं, तो वरी कोणतरी असतो त्यांचा आणि खालच्या बाजूला तुमच्यासाठी काय. पण तर हे प्रश्न नेहमी माझ्या मनामध्ये पडतात की काय नेमकं हे तुमचं काय चाललेलं आहे. मग नाही, शिवरायांच्या बाबतीतलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, छान वाटेल, थोडंसं अभ्यासपूर्ण मांडल्यामुळं आपल्याला हे वाटायला लागेल. तर तशा रीतीने एकंदर पन्हाळ्याचा वेढा 1660 आणि 61 साली घडलेला पन्हाळ्याचा वेढा. पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अडकून पडलेले होते, अडकून पडल्यानंतर जर आपण पन्हाळ्याचा पाऊस बघितला तर आपल्या चौपट पाऊस त्या परिसरामध्ये पडतो आणि योगायोगानं त्यावेळेला 4 महिने पावसाळा बंद नव्हता. सिद्धी जोहरनं वेढा घालून बसलेल्या सोबत फाजल खान आहे. जर पन्हाळ्यात तुम्ही गेलात तर बाजूला पूर्णपणे 12-14 किलोमीटरचा हा जो परिसर होता, तात्पुरत्या झोपड्या बनवून जागोजागच्या चौक्या पक्क्या केलेल्या होत्या. आणि अशा वेळेला हा वेढा उठत नाही. 2 महिने झालं, 3 महिने झालं, 4 महिने झाले, नेताजी पालकर सेनापती शिवरायांचा हा प्रयत्न करतोय हा वेढा उठवण्याचा, मात्र यश येत नाही आहे. आणि तेवढ्याच शिवरायावर या संकट अतिशय वेगळ्या प्रकारे, अतिशय संकटाची मालिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं आपण म्हणू शकतो कदाचित. तर ज्या वेळेला इथं सिद्धी जोहर चालून आला होता, पन्हाळ्याला वेढा घातला होता, त्याच वेळेला हा शास्ता खान चालून यायला लागला होता. शास्ता खान, मिर्झा मुराद त्याचं नाव. तर तो चालून यायला लागला होता. जिजाऊंना सुद्धा आता भीती वाटायला लागली, दुसरं संकट येत आहे. आणि मग त्याने नेताजी पालकरला सांगितलं की नेतोजी, तुला जर याचा बंदोबस्त करता येत नसेल या सिद्धी जोहरचा, तर मी हातामध्ये तलवार घेते आणि त्याचं डोकं काढून आणते. सिंहिणीच्या पोटी सिंह जन्माला येतो मित्रांनो. मग अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराज विचार करत बसले, तर शिवरायांचं हेरखातं किती प्रचंड अशा प्रकारचं वेगळं होतं. एक दिवशी शिवरायांच्या कानावर एक गोष्ट गेली की आपल्या या परिसरामध्ये गडाच्या पायथ्याला एक छोटंसं नेबापूर नावाचं गाव आहे आणि या नेबापूरमध्ये आपल्यासारखा पोशाख करणारा, आपल्यासारखाच सर्व काही बोलणारा एक साधा अशा प्रकारचा सर्वसामान्य माणूस आहे, न्हावी समाजाचा माणूस आहे आणि तो हुबेहूब आपल्यासारखा दिसतोय. त्याचं नाव होतं शिवा काशीद. महाराजांनी सांगितलं की या शिवा काशीदला माझ्या पुढे घेऊन या. नेबापूर जर पायथ्याला बघितलं आपण, अगदी पायथ्याला गाव आहे नेबापूर, तर त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या मावळ्यांना सांगितलं शिवा काशीदला घेऊन या. आता शिवा काशीदला घेऊन या म्हटल्यानंतर मावळे उतरले खाली गड वेगळ्या मार्गानं आणि शिवा काशीदच्या पुढ्यामध्ये गेले. आता शिवा काशीद पुढे समोर गेल्याबरोबर शिवा काशीद पूर्णपणे महाराजमय झालेला होता, पूर्णपणे शिवमय झालेला होता. आणि तेवढ्याच हे मावळे दिसले, खाली उतरलं. त्यांनी सांगितलं इथं शिवा काशीद कोण आहे. त्यानं सांगितलं इस नाचीज को शिवा काशीद कहते. बोला तुम्हाला काय करायचं आहे, कटिंग करायची का दाढी करायची, याचा एवढा दर त्याचा तेवढा दर आहे. ते दर फिर सोड म्हणले. आम्ही शिवरायांचे सैनिक आहोत आणि तुला आता शिवरायांनी बोलवले, तुला घेऊन जायचं आहे. त्याने पाय थरथर कापायला लागले. म्हणले अफजल खानाची काय गत केलेला माणूस आहे. शिवरायांचं फार छान आहे हो, अफजल खानाचा वध केला ना, बस पहिली आणि शेवटची मॅचच त्यांनी एवढी फर्स्ट काय बेस्ट काढली होती महाराजांनी.
तेव्हापासून महाराजांना फार काही करायची गरज पडली नाही पुन्हा. मग शिवा काशीदला ज्यावेळेस कळालं की महाराजांनी बोलवलं म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं माझं चुकलं, म्हणलं मला माफ करा, माझं चुकलं, मी महाराजांसारखा पोशाख करतोय, महाराजांसारखं बोलतोय, आता इथून करणार नाही, आत्ता तुमच्यासमोर दाढी मिशा काढून टाकतो सर्व काही. नाही म्हणले, आदेश आहे मला. महाराजांनी घेऊन यायला सांगितलंय. शिवा काशीदला जबरदस्ती धरलं आणि महाराजाकडे ते घेऊन गेले. महाराजाकडे घेऊन गेल्यानंतर महाराज आपल्या सदरेमध्ये पन्हाळ्यावर त्या ठिकाणी उभा राहिले आहेत. त्यांना वर्दी गेली. शिवा काशीद गडावर आलेला आहे. गडावर आल्या म्हटल्याबरोबर पटकन बाकीच्या सर्वांना सांगितलं, टाळी वाजवली, सांगितलं की तुम्ही मध्ये निघून जावा. मध्ये निघून सर्व काही गेल्यानंतर शिवा काशीदला पुढ्यात आणण्यात आलं. महाराजांना त्यानं मुजरा घातला. मुजरा घातल्यानंतर महाराज बघतायत हुबेहूब आपल्यासारखा दिसणारा हा माणूस पुढे उभा आहे. पुढे उभा आहे म्हटल्यानंतर कुणीच नाही, आता दोनच शिवा उभा आहेत तिथं, एक शिवा काशीद आणि शिवाजी भोसले. तेवढ्यात त्याने सांगितलं, शिवा तू किती छान दिसतोयस, हुबेहूब माझ्यासारखा दिसतोय. त्यानं सांगितलं महाराज माझी चुकलंय, मला माफ करा. तो गायवाया करायला लागलाय. तो गायवाया करत असतानाच महाराजांनी सांगितलं, अरे शिवा जर तुला माझे कपडे घातले तर अजून किती तू छान दिसशील. महाराज म्हणला माझी काय चेष्टा करता गरीबाची, माझी चेष्टा करू नका. नाही म्हणले, माझा ऐक, तू मध्ये जा आणि माझे कपडे जे असतील ते कपडे परिधान कर. महाराज तिथंच एरझरा घालतायत. शिवा काशीद गेला मध्ये, महाराजांचे कपडे घातले. कपडे घातल्यानंतर पुढे आला तर महाराज पाठीमाग हात बांधून महाराज असे घट्ट उभा राहिले. महाराज घट्ट उभा राहिले. त्यानं पुन्हा मुजरा घातला. राजे मुजरा असावा म्हटला. मुजरा असावा म्हटल्यानंतर बघतो तर शिवरायानं एकदा दोनदा त्यानं मुजरा घातला. महाराज घट्ट मुठी आवळून खालच्या बाजूला पाहतायत. खालच्या बाजूला पाहत असताना त्याच्या लक्षात आलं शिवा काशीदच्या, महाराजांनी आपलं जे काही अंगठ्या पुढं, पायाच्या अंगठ्या पुढं त्यांना ओलं दिसलं. ओलं दिसल्याबरोबर त्यांनी सांगितलं, महाराज माझं काही चुकलंय का, महाराज माझं काही चुकलंय का. ते म्हणतायत, शिवा आता तुझं चुकलं नाही, माझं चुकलेलं आहे, माझं चुकलेलं आहे. तुझ्यावर फार मोठं संकट हे तुझा असणारा पोशाख आणणार आहे. त्यानं सांगितलं, महाराज काय व्हायचं ते होऊ देत, काय व्हायचं ते होऊ देत, मला फक्त मोहीम सांगा तुम्ही महाराज. मग त्यांनी कसं स्वतःला आवरलं, त्याला आपल्या असणाऱ्या सिंहासनावर बसवलं. महाराज मधल्या बाजूला थोडंसं आत गेलेले आहेत आणि आत गेल्यानंतर त्यांनी टाळी वाजवली, सर्व दरबारीला मध्ये बोलवलं. आता मध्ये बोलवल्यानंतर महाराज मध्ये गेले आणि तेवढ्यात ही बाकीची सर्व सरदार मंडळी मध्ये आली. मध्ये आल्यानंतर सर्वांनी एकदम मुजरे घालायला सुरुवात केली. मुजरा असावा राजे, मुजरा असावा. महाराजांना वाटलं की बरं झालं, ह्याला ओळखलं नाही आहे. मग त्यांनी सर्वांना सांगितलं की हा शिवा काशीद आहे आणि आपली मोहीम आता वेगळ्या प्रकारची आहे. तर या असणाऱ्या शिवा काशीदला आपल्याला आता पालखीमध्ये बसवून शिवाजी म्हणून आता पाठवायचं आहे, आपल्याला पुरं पाठवायचं आहे. त्याच्यानुसार आपलं कडं त्याला घातला हातामध्ये आणि तो पालखीमध्ये बसला. हातामध्ये दांड ते काय असं गोंडा धरला आणि पालखी थोड्या अंतरावर पळायला लागली. पळत असतानाच यांनी लगेच हुल उठवली की शिवाजी पळून गेले. शिवाजी पळून गेले म्हटल्याबरोबर जो सिद्धी जोहर होता, त्या सिद्धी जोहरनं सांगितलं की त्याला पकडून आणा, कुठं आहे ते पकडून आणा. म्हटल्याबरोबर जो फाजल खान होता, अफजल खानाचा मुलगा, त्यानं सांगितलं की ही शिकार माझी आहे, माझ्या वडिलाची याने हत्या केली आहे, ही शिकार माझी आहे. आणि म्हणून तो त्याच्या पाठीमागं हे जे सैन्य होतं हे सैन्य लागलं. थोड्याच अंतरावर त्या असणाऱ्या पालखीला गराडा घातला गेला आणि गराडा घालून सांगितलं, राजे तुम्ही आता अटक झालेले आहेत, राजे आपण अटक झाले आहेत. अटक झाले म्हटल्यानंतर त्यांना राजांना घेऊन आणण्यात आलं आणि आणण्यात आल्यानंतर सिद्धी जोहरला ज्यावेळेस ही कल्पना आली की छत्रपती शिवाजी महाराजांना अटक करण्यात आलेली आहे, अहो ते किती खुश झाला. त्या कालखंडातला सर्वात बलशाही या देशातला सरदार जो होता अफजल खान, ज्याची दखल अफजल खानाची दखल लंडन गॅजेट नावाच्या पेपरनं लंडनमध्ये घेतलेली होती त्या कालखंडामध्ये मारल्यानंतर. तो पेपर सुद्धा उपलब्ध झालेला आपल्याला. तर त्यावेळेला मला एवढं मोठं काम मी केलं आणि त्यानं सांगितलं की आज रात्री बडाखाना व्हायची आहे, नववार नगारे वाजवाला सर, नौबती वाजवा, आज काही सर्व काही व्यवस्थितपणे खुश होऊन जावा. आणि अशा वेळेला राजांची पालखी त्या ठिकाणी उतरली. राजाची पालखी आल्याबरोबर त्यालाही कौतुक वाटायला लागलं की राजे दिसतायत कसे, काय करतायत. राजे पालखीच्या खाली उतरले. पालखीच्या खाली उतरल्यानंतर आतल्या बाजूला त्यांना घेऊन जाण्यात आलं आणि घेऊन गेल्यानंतर खुश तो एकटक बघायला लागला, अरे एवढा असणारा माणूस, सर्वसामान्य माणूस दिसतोय, यानं अफजल खानाला कसं मारला असेल. तेवढ्यात तो खुश झाला. त्यानं म्हणला, मैं बहुत खुश हूँ, आज बडा खाना हो जाए. आणि म्हणून त्यानं 2 पॅक भरले. 2 पॅक भरल्यानंतर 1 पॅक शिवरायांच्या हातामध्ये सोपवला, शिवाजीच्या हातामध्ये सोपवला, 1 पॅक आपल्या हातामध्ये सोपवला, घेतला. आणि घेतल्याबरोबर
हा ग्लास घेताच हा आपला शिवाजी जो होता त्या शिवाजीनं ग्लास तोंडाला लावला. तोंडाला लावल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये हे जो असणारा जो क्षितिजोर आहे, क्षितिजोरनं आपला ग्लास भिंतीला मारला आणि तलवार काढली आणि त्याच्या गर्दनला लावली तलवार. सांगितलं की बोल तू कोण आहे, बोल तू कोण आहे. त्यानं म्हणताय मी शिवाजी आहे, मी शिवाजी आहे. माझ्या राजासाठी वाक्य किती महत्वाचं आहे. तो म्हणतोय नहीं तू शिवाजी नहीं हो सकता, तू शिवाजी नहीं हो सकता क्योंकि शिवाजी कभी शराब नहीं पी सकता है. शिवाजी कभी शराब नहीं पी सकता है. हे शत्रूचं शिवरायाविषयीची रीडिंग होती. आणि मग त्याने सांगितलं बोल तू कोण आहे. त्याने सांगितलं मी शिवाजीच आहे, मात्र शिवाजी भोसले नाही, मी शिवा काशीद आहे, शिवा काशीद आहे. मग तो म्हणतोय तुला मरणाची भीती वाटत नाही का. त्याने सांगितलं अरे एक दिवस मला शिवाजी भोसले म्हणून जगता आलं, याच्यातच माझं भाग्य आहे. तुला मारायचं असेल तर मार. याला म्हणतात तुमच्यासाठी काय पण. हे वाक्य महत्वाचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा अशा स्वरूपातला होता. आणि त्या मावळ्यानं ज्यावेळेस आपण बघितलं की आपली रणनीती कशा प्रकारची त्या ठिकाणी घातलेली होती, तर हे रणनीती घालत असताना ज्यावेळेस आम्ही पाहिलं की सर्वसामान्य माणसं सुद्धा शिवरायाला कशा प्रकारे ओळखत होती. शिवरायाला कधी कोणी पाहिलं नाही. ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराज 2 मोहिमेचा ज्यावेळेस आपण उल्लेख केला, एक दक्षिण दिग्विजय मोहीम आपण बघितली, राज्याभिषेकानंतर महाराजांनी काढलेली दक्षिण दिग्विजय मोहीम. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हैदराबाद शहरामध्ये, भागानगर ज्याला म्हणता येईल, हैदराबाद शहरामध्ये प्रवेश करत असताना गोळकोंड्याचा किल्ला पुढा आहे. अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतर जे होतं महाराजांना 5 ते 7 तास त्या ठिकाणी जायला लागले होते. त्याचं कारण होतं की महाराज येणार म्हटल्याबरोबर लोक रांगोळ्या घालायची, सडे टाकायची, पुष्पवृष्टी त्या ठिकाणी व्हायची. तर अशाच रीतीने एकंदर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून त्यांनी सुटका आपली करून घेतली. सुटका करून घेतल्यानंतर आपल्याला कथा सर्व माहीतच आहे. तर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना धरून आला, पकडून कुठल्या अवस्थेत आणा, त्यांना योग्य बक्षीस दिले जाईल अशा प्रकारे ज्यावेळेस घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा त्यावेळेस आपण पाहिलेला होता. तर त्या गनिमी काव्याच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज इकडे दक्षिणेमध्ये यायच्या ऐवजी उत्तरेकडे काशीकडे त्या ठिकाणी प्रयाण केलं. आणि जात असताना वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख करत ते त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसत आहेत. आणि अशा वेळेला एक दिवशी काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज पोशाख करून, एक बैरागी आहे तो बैरागी पोशाख करून चाललेला आहे. फकीर बैरागी अशा पोशाखात त्या ठिकाणी चाललेले आहेत. त्या बैराग्याला अचानकपणे 6 घोडे घेऊन पुढला व्यापारी त्या ठिकाणी दिसला. आणि व्यापारी दिसल्यानंतर त्या असणाऱ्या बैराग्यानं पटकन समोर आला. आणि समोर आल्यानंतर त्यानं पाहिलं की मधला घोडं. त्यानं सांगितलं या मधल्या घोड्याची किंमत काय, मधल्या घोड्याची किंमत काय. त्याला आश्चर्य वाटायला लागलं, अरे मधलं घोडं काय, माझ्या या 6 घोड्यातलं मधलं घोडं आपला घोडा आहे, याचा सर्व गुणसंपन्न अशा प्रकारचं घोडा आहे, याचा कोणी हात धरू शकत नाही या दौडीमध्ये. अशा प्रकारचं घोडं हा फकीर कसं काय विचारतो. त्यानं सांगितलं अरे बा तुला काय करायचं आहे मधल्या घोड्यावरनं, बोल किंमत काय. त्यानं सांगितले 280 रुपये काय असेल ती किंमत, सर्व घोड्याची किंमत 280 रुपये. नुसतं किंमत मोजल्याबरोबर त्या असणाऱ्या जो फकीर होता त्यानं पटकन कमरेला हात घातला, थैली काढली आणि त्याच्या हातावर टाकली. 6 घोड्याची किंमत विचारली आहे आणि मधलं जे घोडं पाहिजे होतं तेवढंच घोडं घेतलं, घोड्यावर मान टाकली, टाच मारली आणि भरधाव वेगानं घोडं निघून गेलं. हे थोड्या अवधीमध्ये घडलेलं त्याला काही कळलंच नाही. आणि म्हणून त्यानं पटकन हे जे पैसे हातामध्ये घेतले तो बघतच राहिला. अरे मला पैसे तर टाकलेत, त्यानं मला जादू केली का. म्हणून त्यानं पटकन थैली उघडली. आपण सांगितले 280 रुपये, इथं निघालेत 250 रुपये. हे काय भानगड आहे, काय भानगड आहे. तो थैली असं उचलायला लागला आणि थैली उचलत त्याने एक वाक्य उच्चारलं, कहीं ये शिवाजी तो नहीं था, कहीं ये शिवाजी तो नहीं था, हे शिवाजी हो सकता है म्हटला, हे शिवाजी हो सकता है. तो वेड्यासारखा बडबडायला लागला आणि बडबडतच त्यानं थेट आग्रा गाठलं आणि मोठी रक्कम आपल्याला मिळणार, बक्षीस मिळणार म्हणून औरंगजेबाकडे तो गेला. आणि औरंगजेबाला सांगितलं मैंने शिवाजी को देखा है, मैंने शिवाजी को देखा है. त्यानं सांगितलं कसं बघितलं, काय बघितलं रे बाबा. त्यानं सांगितलं की असा एक प्रकारचा बैरागी आला किंवा फकीर आला, मला त्यानं 6 घोड्यामधलं मधलं घोडं विचारलं, त्यानं किंमत विचारली, अशी सांगितली, त्यानं अशा प्रकारची किंमत दिली आणि तो निघून गेला न मोजता किंमत देऊन. अरे मग याचा शिवरायांचा संबंध काय. ती घोडावाला म्हणतोय औरंगजेबाला संबंध है, संबंध है. काय संबंध आहे, तर अशा रीतीने संबंध आहे की आपल्या असणाऱ्या नजरेनं जनावर पारखणारा
आणि त्या जनावरासाठी वाटेल ती किंमत मोजणारा जगाच्या पाठीवर एकच राजा असू शकतो, त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. बघा, ज्यांनी कधी पाहिलं नाही, ज्यांनी कधी ऐकलं नाही, अशाही प्रकारच्या माणसाला छत्रपती शिवरायांच्या विषयी कशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी होती. आणि म्हणून आग्र्यावरून सुटल्यानंतर हे जाऊ द्यात, थेवेरो नावाचा परदेशी व्यापारी म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना ब्लॅक मॅजिक येत होती. त्यांना आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय, छत्रपती शिवाजी महाराजांना ब्लॅक मॅजिक येत होती आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या प्रकारचं रूप घेऊ शकत होते, पाहिजे तर आकाशात उडू शकत होते, भिंतीतून निघू शकत होते. जे अंधश्रद्धा म्हणतात आपल्याला, त्याच माणसाने ही घटना लिहून ठेवलेली आहे. हाही भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर अशा रीतीने एकंदर छत्रपती शिवरायाविषयी ज्यावेळेस आपण शेवटचा एक सांगून मी थांबण्याचा इथं प्रयत्न करेन की इंग्रजांना सुद्धा, हे मोगलांचं सोडा, इंग्रजांना सुद्धा कशा प्रकारे मूर्ख बनवण्याचं काम या शिवरायांनी केलं. फॅक्टरी रेकॉर्ड मधलं एक उदाहरण आपल्याला मी सांगतो. राज्याभिषेक झाला, बराच खर्च झाला होता, तर त्यावेळेला शिवरायांना नाणी पाळायची होती आणि म्हणून शिवरायांनी इंग्रजाकडून काही तांब उसनमारीवर घेतलेलं आहे. त्यावेळेला हुंडी म्हणायचं, जसं ओव्हरड्राफ्ट असतो आपला ड्राफ्ट, तर तशा प्रकारे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पैसे आहेत, मात्र आमच्याकडं आधी आमचं कुतुबशहाकडे येणं लागतंय गोळकोंड्याच्या, तर त्यांची हुंडी तुम्हाला लिहून देतो, चेक लिहून देतो, तुम्ही तिथून पैसे घ्या. मग तशा रीतीने एकंदर शिवरायांनी तशा प्रकारची हुंडी त्याला देऊन टाकली. हुंडी घेतल्यानंतर त्यावेळेस मुंबई नव्हतं, सुरतहून कारभार इंग्रजांचा चालायचा. ही हुंडी पहिल्यांदा मुंबईला रायगडावर गेली, रायगडावरनं पुन्हा सुरतला गेली आणि सुरतवरनं तीच हुंडी घेऊन इंग्रजांचा एक जो काही तिथला जो व्यापारी होता, तर तो गेला गोळकोंड्याला गेला. आणि गोळकोंड्याला गेल्यानंतर आपले प्रल्हाद निराजी तिथं आपले राजदूत होते, त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी शोधायला सुरुवात केली, प्रल्हाद निराजी कुठं आहेत, प्रल्हाद निराजी कुठं आहे म्हटल्याबरोबर तिथं असणारे त्यांच्या जे काही कार्यालय असेल त्याच्याकडे तो गेला आणि गेल्यानंतर सांगितलं की ही हुंडी आहे. तिथं जो कोणी होता नौकर, त्यानं सांगितलं ही हुंडी, हा ठीक आहे म्हणलं, आमचीच हुंडी आहे, हा याच्यावरला जो काही शिक्का वगैरे आमचाच आहे, हा ठीक आहे, मग माझे पैसे देऊन टाका. त्यांनी सांगितलं की हे पैसे देण्याचा अधिकार माझ्याकडे नाही आहे, हा अधिकार आहे कुणाकडे आहे, मग प्रल्हाद निराजीकडे आहे. मग प्रल्हाद निराजी कुठं आहेत, ते रायगडाच्या दिशेने गेले आहेत म्हटलं. मग पुन्हा आणखी एकदा ते ऑफिस, आपण तेच शिकलो होतो आज भारतामध्ये. पुन्हा तो इंग्रज व्यापारी होता, तो पुन्हा परत सुरतेला आला, सुरतेवरनं पुन्हा आणखी एकदा ती मुंबईला आला आणि मुंबईवरनं त्याने सांगितलं की शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचा ओव्हरड्राफ्ट, त्याला आपण बाउन्स म्हणतो, चेक बाउन्स म्हणून, तर तो चेक बाउन्स झाला. आणि म्हणून त्याने सांगितलं फ्रान्सिस मॉलिवेअर, तर त्याला सांगितलं की तुम्ही रायगडला जावा आणि रायगडावर ही काय असेल तो व्यवस्थितपणे हिशोब मिटवा. आता रायगडला फ्रान्सिस मॉलिवेअर ज्यावेळेस आलेला आहे, तर त्या ठिकाणी आल्यानंतर मी नेहमी सांगत असतो व्हीआयपी कल्चर सोडा, आता किरकोळ आहे. आज अमेरिका असेल, कुठल्याही देशातलं व्हीआयपी कल्चर शिवरायांच्या पुढं फिक्क पडतं. ज्यावेळेस शिवाजी महाराजांना आपण रायगडाचा ज्यावेळेस अभ्यास करतो, शिवाजी महाराजांना भेटण्याकरता खालच्या प्रधानाला किंवा असणारे जे काही त्याच्या संबंधित जे मंत्री होते ना, त्या कालखंडामध्ये खुश होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची लाच म्हणता येणार नाही, मात्र त्याला बक्षीस दिलं जायचं की माझी महाराजांची भेट घेऊन किमान महिना, 2 महिने, 3 महिने काही 5 सालला वेटिंग करावं लागायची आणि मग महाराजांचं त्या ठिकाणी कुठतरी मेळ बसायचा. फ्रान्सिस मॉलिवेअर तशा प्रकारे एकंदर तिथं त्या ठिकाणी असणाऱ्या मोरोपंताला भेटला आणि त्यांनी सांगितलं की मला भेटायचं शिवरायांना. मग भेटायचं म्हटल्यानंतर म्हणले पहिले काल नाही सांगितलं, अगोदर महिनाभर तिथं ठेवून घेतलं आणि पुन्हा सांगितलं की पहिलंच सांगायचं. बरं ठीक आहे म्हणले, हरकत नाही, वर जावा. वर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, वर गेला तो आणि वर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय काम आहे यांचं, मग अशा प्रकारचं काम आहे. ठीक आहे ना म्हणले, त्याला आपल्या ह्यांना भेटून घ्या, काय असेल ते तुमच्या तुम्ही निपटारा करा. बाहेर आल्यानंतर त्याने सांगितलं काम कुणाकडे आहे, त्यानं म्हणला प्रल्हाद निराजीकडे काम आहे, जे गोळकोंड्याला तुमचे राजदूत असतात. मग त्यांनी सांगितलं प्रल्हाद निराजी कुठं आहेत, त्यांनी सांगितलं प्रल्हाद निराजी कालच गोळकोंड्याकडे गेले. अरे म्हणला तुझं काम आहे प्रल्हाद निराजीकडे, तू महाराजाला कशाला विचारलं, मग आता काय करायचं तू ठरव. मग तुला दुसरं त्याच्या बदल्यात दिलं जाईल तर काय चालतंय का, नाही मला पैसेच पाहिजे, तसा वरनं आदेश नाही आहे. मग त्यानं तिथं 6 महिने वेटिंग केला आणि वेटिंग केल्यानंतर तो म्हणला मराठी काय आपल्याला मेळ बसू देत नाहीये आणि म्हणून त्यानं परत त्या ठिकाणी जायला लागला. त्यानं आपल्या डायरीमध्ये एक छान वाक्य लिहून ठेवलंय फ्रान्सिस मॉलिवेअरनं. तो म्हणतोय आय गॉट नथिंग बट हॉलो प्रॉमिस, पैसे मिळून जातील. महाराज एकच वाक्य उचललं, पैसे मिळून जातील, काय काळजी करू नका. मग पुन्हा तो परत त्या ठिकाणी गेला, पुन्हा हुंडी तशाच प्रकारे फिरत गेली, पुन्हा हुंडी महागारी आली आणि महागारी आल्यानंतर नारायण शेणवी जो दुभाषी होता या इंग्रजांचा,
त्याला सोबत घेतलं आणि नारायण शेणवी या ठिकाणी आला. नारायण शेणवी आल्यानंतर पुन्हा आणखी एकदा नारायण शेणवीला महाराजाकडे तो गेला आणि महाराजाला सांगितलं की आता तुम्ही पैसे आमचे द्या. त्या फ्रान्सिस मॉलिवरला सांगितलं होतं की बाबा तुला काय सांगितलं इंग्रज अधिकाऱ्याला, तुला त्या तांब्याच्या बदल्यात काही नारळ सुपारी पाहिजे का, दुसरं काय पाहिजे का. तेव्हा म्हणला होता मला काही परवानगी नाही. मग या असणाऱ्या नारायण शेणवी ज्यावेळेस आला, नारायण शेणवी पुन्हा महाराजाकडे तशाच प्रकारे ज्यावेळेस समोर गेला तर त्यावेळेस नारायण शेणवीला महाराजांनी एक वाक्य छान उच्चारलेलं आहे की आमच्याकडे पैसे नाहीत सध्या, म्हणून तर आम्ही तुम्हाला ती हुंडी दिली होती. आणि मग त्याने सांगितलं हे बघा, जर तुम्हाला या असणाऱ्या तांब्याच्या बदल्यात जर आम्ही चांदी दिली तर कसं होईल म्हटले. त्याचे दिवसा चांदी तारे चमकायला लागले. म्हणला ही चांदी कशी देत आहेत म्हणलं, तांब्याच्या बदल्यात मला चांदी द्यायचं भाषा करतायत. मग त्यावेळेस त्याने सांगितलं मला विचारायला लागेल परवानगी नाही आहे माझ्याकडं, तू मला जावा मग पुन्हा आणखी माघारी. त्याने सांगितलं की काय का असणार बघू आता, मला तगादा लावलेला आहे या कंपनीनं, मला साहेब कसे असेल तसं घेऊन टाका, काय हरकत नाही आहे. मग त्याने सांगितलं जर चांदी चालत असेल तर त्यावेळेला तुम्ही चांदी घेऊन जावं म्हटले. मग चांदी घेऊन जाणं म्हटल्यानंतर आपल्या मोरोपंतांनी त्यांना घेतलं, जामदारखान्यामध्ये नेलं आणि जामदारखान्यात नेल्यानंतर त्यांना ज्यावेळेस चांदी द्यायचं ठरलं होतं तर ही चांदी देत असताना ज्यावेळेस पाहिलं आपण तर चांदी मोजण्यात आली आणि ज्यावेळेस रिसिप्ट म्हणता येईल, पावती म्हणता येईल, ती पावती देत असताना त्याचा भाव बघितला आपण. आता इंग्रज आहेत, ते सर्व जगाला चांदी पुरवणारे, सोनं पुरवणारे इंग्रज आहेत. तर त्यावेळेला त्यांनी भाव पाहिला तर त्याच्यावर भाव लिहिला होता 28 रुपये शेर. तो भाव होता 28 रुपये शेर. तो म्हणतोय की आम्ही चांदी तुम्हाला पुरवतो, आम्ही चांदी जी आहे 22 रुपये शेरनं तुम्हाला विकतो आणि तुम्ही आम्हाला. त्यानं म्हटला मोरोपंत म्हणतायत त्याला हे रायगड आहे, हे रायगड आहे म्हणला, 4,500 फूट उंचीवरला रायगड. उंची लोक उंची पसंत घ्यायची असेल तर घ्या, नाही तर पुन्हा परत जावा भाव विचारला. मग त्यांनी कसं तरी ती चांदी घेतली आणि चांदी घेतल्यानंतर तो कंपनीला घेऊन गेला आणि कंपनीनं म्हणून त्या असणाऱ्या कालखंडामध्ये या कंपनीनं लिहून ठेवलेलं आहे की या व्यवहारामध्ये कंपनीला 22.5% तोटा झाला. आणि तेव्हापासून जर आपण बघितलं की इंग्रजांना सुद्धा वटणीवर आणण्याचं काम कशा प्रकारे केलं हे शिवरायांचं आदर्श अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. आणि हे उदाहरण पाहत असताना ज्यावेळेस आपण मिलिटरीचा विचार केला शिवरायांप्रती, ज्यावेळेस मराठा लाईट इन्फंट्रीची निर्मिती झाली आणि निर्मिती झाल्यानंतर या जगाच्या पाठीवर जिथे जिथं अडचणी आजही आणि दुसऱ्या महायुद्धापासून त्या ठिकाणी आपली मराठा लाईट इन्फंट्री त्या ठिकाणी पाठवलेली आपल्याला दिसते. कारण त्यांचं जर घोषवाक्य आपण बघितलं तर ते आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि त्यांचा जो फाउंडेशन डे आहे तर तो आहे 4 फेब्रुवारी, म्हणजे ज्या दिवशी तानाजी मालुसरेचं बलिदान दिवस आहे 4 फेब्रुवारी 1670, तो या मिलिटरीचा मराठा लाईट इन्फंट्रीचा फाउंडेशन डे आहे. आणि त्यांचं जर मार्चिंग सॉन्ग बघितलं आपण, जे परेड करतो 1 मिनिटामध्ये 120 पावलं चालणारी ही जी काही मिलिटरी असेल तर त्या मिलिटरीचं जर मार्चिंग सॉन्ग जर बघितलं, मरता मी मराठे खरे, मरता मी मराठे खरे, शत्रूला भरे कापरे, देश रक्षाया धर्म ताराया, कोरजुंजीत मागे सरे, वादळापरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो. आणि या असणाऱ्या शिवरायाला आपण बघितलं असेल की ज्या ठिकाणी म्हणजे जवळपास 43-44 देशामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचा पराक्रमाची गाथा आजही गायली जाते. आणि अशा वेळेला ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान लिबिया ठिकाणी आपली फौज होती, सकाळच्या वेळा उठल्यानंतर पहिला छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपली मिलिटरी बाहेर पडायची. त्यावेळेस तिथं असणारा जो एक अधिकारी होता फ्रान्सचा, तर त्या अधिकाऱ्यानं, त्याचं नाव होतं जॉन मॅरी डी बुकोट, त्याने विचारले नेमकं काय भानगड आहे, तुम्ही सकाळ सकाळ काय म्हणता, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मग त्याने सांगितलं की आमचं आयकॉन आहेत, आमचे आयडॉल छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून तो 2003 साली तो भारतामध्ये आला. भारतामध्ये येऊन त्यानं शिवाजी महाराजांवर अभ्यास केला आणि अभ्यास केल्यावर फ्रान्सच्या भाषेमध्ये त्यानं 400 पानाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलं आहे. ते वाक्य महत्वाचं आहे आपल्यासाठी, जो मारता है या मरता है त्याचं नाव मराठा आहे, तोच आहे शिवरायांचा मावळा. तर अशा रीतीनं या जगाच्या पाठीवर न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं छोटंसं अणू आणि रेणू याची उपमा फक्त शिवरायांना देऊ शकतो. जरी कीर्ती लहान असेल किंवा मूर्ती लहान असेल तर त्यांची कीर्ती महान आहे. तर अशा रीतीनं एकंदर मला या ठिकाणी आमंत्रित केलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी